शेळी म्हणजे गरिबाची गाय हे खरंच आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि ही शेळी घेतलेली आपली बरोबर 1 वर्ष आणि 8 महिने झालेले. आणि 1 वर्ष 8 महिन्यामध्ये ना ही 3 वेळा ही शेळीने पिल्ले दिलेले. तर सुरुवातीला आपण घेतली होती ना त्यावेळेस बरोबर 1 महिन्याचे वेलेली होती शेळी. तर 3 पिल्लं ही देती प्रत्येक वेळेस. तर सुरुवातीला 2 बकरे आणि 1 पाट होती, दुसऱ्या वेळेस 2 पाटे आणि 1 बकरं दिलेलं आहे. आणि आत्ता आहे ना तिन्ही पाटी दिलेल्या आहेत. आणि शेळी तसं बघायला बारीक वाटते पण झोपाला 1 नंबर आहे. दूध भरपूर असं ह्या शेळीला येतं, त्याच्यामुळे तिन्ही पिल्लं एकदम सुदृढ असे शेवट म्हणजे राहतात विक्रीला येईपर्यंत. तर बघा ही तिन्ही पिल्लं म्हणजे कसे येतं एकदम सुदृढ असे हे तिन्ही पिल्लं जन्मलेले येतं. तर सुरुवातीला आहे ना हिची काच धुवून काढले, सड हे सुरुवातीचं दूध थोडंसं पिळून काढलं, नंतर पिल्लांना पाजले. आणि सुरुवातीचे 15 दिवस पिल्लांची काळजी घेतली की पिल्लाची अजिबात मर काय होत नाही. कारण काय होतं पिल्लांची भूक कमी असते आणि दूध जास्त होतं, त्याच्यामुळे पिल्लांना संडास लागते आणि मर होते. तर 15 दिवस येणं सुरुवातीचे 2.5-3 तासाला आपण पिल्लांना दूध पाजायचं, थोडंसं दूध पाजायची काळजी घ्यायची. दूध पाजताना थोडंसं जवळ थांबूनच दूध पाजायचं त्यांना. काय होतं आणि सारखंच जर का त्याच्याजवळ राहिलं, शेळीजवळ पिल्लं राहिलं तर शेळीचा चारा खाण्याकडे पण थोडंसं दुर्लक्ष होतं. तर इथं शेळीला म्हणजे पिल्लांना दूध पाजून घेतलेलं आहे आणि लगेचच बाजूला ठेवलेलं आहे, कारण शेळी काय कसलाच चारा खात नाही. तर कोंडून ठेवू पिल्लांना आपण. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.